आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई ऐक माझं, मी व्यवस्थित ऐक माझं, मला जाऊ दे. बाई तू आधी आई तिकडे बसवा तिला एकदा, जरा बसवा शांत, जरा बरं वाटू दे तिला. हळू बस. ऐक लय होते का ग? हे बघ मी ठीक आहे, मला जाऊ दे, मला काम करायचंय, ऐक माझं. आता सरू तू शांत बस बघू आधी. ती पाकिट बिकिट सगळी नंतर भरू आपण. नरे तुला आता बरं वाटतंय का? सरू काय झालं? गाई ते आम्ही ते पाकिटांमध्ये तिखट भरत होतो आणि अचानक फॅन ऑन झाला आणि सगळा मसाला उडायला लागला सगळीकडे, तिच्या डोळ्यांमध्ये गेलाय. पण आम्ही पाणी वगैरे मारलं डोळ्यांवर आणि पट्टी पण दिली तिला. तिला जरा आता बरं वाटतंय. काय झालं? काय झालं? हा काय झालं? काय नाही माई, आम्ही तुम्ही सांगितलेलं काम करत होत आणि चुकून फॅन ऑन झाला, मसाला उडायला लागला, तिच्या डोळ्यांमध्ये गेलाय मसाला. पण माई तुम्ही काळजी करू नका, आम्ही डोळ्यांवर पाणी मारलंय आणि कापड दिलंय तिला, तर आता बरं वाटतंय तिला. ओ माय गॉड, अगं तिखट गेले डोळ्यात. काय मग तुम्ही असे उभे का? डॉक्टरांना बोलवलं का? माई येत आहेत, डॉक्टर येत आहेत. थँक गॉड. डोळ्यांचा मामला आहे ना, दुसरं काही नाहीये. डोळे नाजूक असतात ना. सुंदरी जा बाळा, आराम कर. आता काम करायची गरज नाही, आराम म्हणजे आराम. बघा ना मी किती समजून सांगते तरी म्हणते कुठेतरी बाहेर कामासाठी जायचं. आता काय करू सांगा बरं. आता कसलं काम? नो नो नो, काम नाही, आता आराम. पण मला सांग आदित्य, की तिखट कसं काय उडालं तिच्या डोळ्यात? काय सांगू तुला, आम्हालाच कळत नाही. आम्ही आपलं काम करत होतो आणि कुठल्या तरी मूर्ख माणसाने अचानक फॅन ऑन केला आणि सगळा मसाला उडायला लागला. काय कोण आहे हा? माझ्याकडूनच उडालं तिखट, माझ्याकडूनच झालं. कसं झालं माहिती नाही. आहो आई प्लीज, तुझ्यामुळे नाही झालेलं, तू प्लीज उगीच घाबरू नकोस. माझ्या लेकराच्या डोळ्याचा प्रश्न आहे. त्याची देवाची कशी माती खाल्ली हो मी. आता कृष्णाचा फोन आहे. अगं सुंदरी, कृष्णाचा फोन आहे, थांब उचलतो. नको उचलूस तुम्ही, मी उचलते ते. तू काय परखाय का आपल्याला? आणि त्याला सांगायला नको काय झालं तुझ्या. मी 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 उचलतो फोन, थांब जरा थांब. हॅलो, कुठे आहेस तू? अगं सुंदरी, आली नाहीस तू आज ऑफिस मध्ये? येणार होतीस ना? अगं तुझा सेंड ऑफ नीट झाला नाही, पण तू प्रॉमिस केलं होतंस की सगळ्यांबरोबर चहा प्यायला येते म्हणून. सगळे आठवण काढतात का तुझी? हॅलो, अगं तू बोलत का नाहीयेस? हॅलो कृष्णा, ऐक ना, मी आदित्य बोलतोय. सुंदरीला काही निरोप द्यायचा आहे का? हॅलो. नाही नाही काय नाही, अरे तिला नंतर फोन करायला सांग. हा चला सुंदरी, बाळा आराम करा आता. जा ताई, ताई घेऊन चला. हा चला हळूहळू चला. बरं मी कामाचं बघते आत. हो ताई. आणि तुमचं काय? चला कामाला लागा. सुंदरीला आराम करायला सांगितलंय मी, तुम्हाला नाही. चला कामाला चला. तुमचा कृष्ण छान खोटं बोलतोय, पण माझ्या समोर नाही चालणार. यांचं काहीतरी नक्की चालू आहे, नजर ठेवायला हवी. ऐक सरू, आता गार पाण्याची पट्टी ठेवली डोळ्यावर, बरं वाटेल. हे बघ, डोळे मिटून शांत पडून राहा. आणि काही लागलं ना तर मला हाक मार बर का. हे बघ मी तर बाहेरच बसले, उठू नको हा बाळा. झोप शांत.
फोन. हा बोल आदित्य. आदित्य नाही, मी बोलते सुंदरी. सुंदरी, तू सेफ आहेस ना? मी सेफ आहे. थँक्यू सो मच. तुम्ही ऐन वेळी सांभाळलं. माझ्या डोळ्यात मसाला गेला हो. अरे बापरे, आता ठीक आहेस का तू? हो मी ठीक आहे. ते जाऊ देत, आधी मला सांगा मिशनचं काय झालं? नाही ना यार, तो ट्रक उलट्या बाजूने गेला. आपला अंदाज चुकला. इथं काहीच नाहीये. अरे देवा, आता काय करायचं? आता काय करायचं, मी इन्फॉर्म करू का सरना? नाही नाही नाही, सरांना ऑलरेडी कळलं असणार आहे. मग आता मला काहीच कळत नाही, काय करूया? आई, काही हवंय का? मला जरा बोलायचं होतं. हो बोला ना. मग सायली विषयी बोलायचंय मला. सायली, तिचं काय? आई, तुम्ही म्हणाला सायलीला बरं वाटत नाही, तोपर्यंत आपण सायलीला आपल्या घरात राहायला देऊया. मी ती परमिशन दिली. मी काही म्हणालो नाही. तिची आणि आरोहची जवळीक वाढली. मी काही बोललो नाही. अहो, तुम्ही तिला तुमच्या मुलीची साडी नेसायला दिली, तरीही मी काही बोललो नाही. आरोहला जेव्हा ताप आला होता तर तिने आपली मदत केली. तिला अजून 2 दिवस राहू दे म्हणाला, तेही मी राहायला दिलं. मी काही बोललो नाही. हो मान्य आहे धनंजय, पण तुम्हालाही तिचं वागणं कुठेतरी पटलं असेल ना, म्हणूनच तुम्ही तिला परमिशन. नाही, तुम्ही आणि आरोह त्या मागचं महत्वाचं कारण होतं. आणि जी काही आरोहची कामं होती किंवा जी काही माझी कामं होती जी तुम्ही करायचे, तर तुम्ही सगळं सायलीला करायला सांगताय का? मी असं का करते तुमच्या लक्षात येत नाहीये धनंजय. अहो, मला तुमचं आयुष्य मार्गी लागावं असं वाटतं. तुम्ही सुखी असावं असं वाटतं मला. सुखात आहे मी. तुम्ही आणि आरोह हेच माझं सुख आहे, हेच माझं जग आहे. मला अजून काही नको यार, काही नकोय. चुकताय तुम्ही धनंजय. आयुष्यात जोडीदार महत्वाचा असतो. हो, जन्मभराचा सोबती असतो तो. तुमच्या सुखदुःखात तोच तुम्हाला साथ देत असतो. आई, अशी साथ फक्त सुंदरी देऊ शकते. म्हणजे सुंदरीचा विषय डोक्यातनं काढून टाका आता. हे बघा, खूप प्रयत्न केलेत आपण. सुंदरीनं तिचा निर्णय घेतलाय. नाईलाजा नका विना, पण तिनं तिचा निर्णय घेतलाय आणि आपण ते स्वीकारायलाच हवं. आणि तसंही सुंदरीनं स्वतः तुम्हाला सांगितलंय की तुम्ही आयुष्यात आता मूव ऑन व्हायला हवं. सुंदरी आता आदित्य बरोबर राहणार आहे, हे आपल्या आयुष्यातलं सत्य आहे धनंजय, आणि आपण ते स्वीकारायला हवं. आई, सुंदरी नाटक करते, मला खात्री आहे. का स्वतःची खोटी समजूत काढताय धनंजय? अहो, सुंदरी तुमचा भूतकाळ आहे आणि सायली भविष्यकाळ असू शकते. नाही आई, 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 मला वाटत नाहीये मी परत कोणावरती विश्वास ठेवू शकेन. म्हणजे आयुष्यात पुढे जायचं असेल तर कोणावर तरी विश्वास हा टाकावाच लागतो. आई, अहो, हे बोलणं सोपं आहे. तुम्ही मला सांगताय हे? तुम्हाला काय वाटतं माझ्यासाठी गोष्टी अतिशय सोप्या आहेत? धनंजय, माझ्या मुलीनं ज्या मुलाला पसंत केलं होतं त्या मुलासमोर मी त्यानं परत परत लग्न करावं म्हणून विनवण्या करतेय. सोपं वाटतं तुम्हाला हे? कधीतरी माझ्या जागी येऊन विचार करा. हे बघा, मला मान्य आहे तुमची आणि सुंदरीची जोडी चांगलीच होती आणि हे लग्न जुळावं म्हणून मी खूप प्रयत्न केले, पण नव्हतं आपल्या नशिबात ते. पण आता सायलीच्या रूपानं अजून एक संधी आपल्या समोर आली आहे. असे योग पुन्हा पुन्हा येत नाहीत धनंजय. आई, आई, बघा, चला ठीक आहे,
ओके, पण मला सांगा, तुम्ही सायलीचा विचार केलाय? तिला काय वाटत असेल, तिला काय वाटतंय? हो, कोणती ती मुलगी? मला एक कळत नाहीये, तुम्ही कोणत्या विश्वासावरती हे नातं ठरवताय? हो, का करेल ती माझ्याशी लग्न? ती असल्या माणसाशी, त्याचं ऑलरेडी एक लग्न होऊन गेलंय, जो वयाने मोठा आहे, ज्याला 7 वर्षाचा मुलगा आहे, ज्याची बायको मेली आहे, ज्याचं काम असं आहे, ज्याला कधी कुठूनही गोळी लागू शकते. हो धनंजय, पण जशा तुमच्या मनाच्या दुखऱ्या बाजू आहेत तशाच तिच्याही मनाच्या असतील ना. आणि मी बोलेन सायलीशी. नाही आई, नाही, नको. तुम्ही ना, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. प्लीज, मी तुम्हाला हेच सांगायला हवं की अजून गैरसमज करून घेऊ नका. त्या उघड्या डोळ्याने तुम्ही जी स्वप्न बघतात ती कधीही तुटतील आणि मग ते तुम्हाला झेपणार नाही. पण धनंजय असं. आई, अजून एक गोष्ट सुंदरीच्या बाबतीत. भले सुंदरी आदित्याचा हात धरून निघून गेली असेल जगासाठी, पण जोपर्यंत माझ्या मनाची खात्री होत नाही की सुंदरीचं माझ्यावर प्रेम नाहीये आणि ती आदित्य सोबत स्वतःच्या मर्जीने आपलं आयुष्य काढायला तयार आहे, तोपर्यंत माझ्या लग्नाचा विषय ह्या घरात काढायचा नाही. प्लीज आई. रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला. चला, लग्नाचा डाव मांडायला केसिया. हुकमाची राणी तर तू आहेसच, सो जिंकणार तर तूच. सावी, चल लवकर झालं. सावी, काय ग सावी, तू अजून तयार का नाही झालीस? सावीला शाळेत जायचं नाहीये. मी तुझ्याशी बोलतेय का? सावी, काय झालं? आई, सगळी मुलं मला शाळेत चिडवतात की तुझ्याकडे गाडी नाहीये. आणि मी जेव्हा चालत जाते तेव्हा सगळी कपडे कामाने भरलेली असतात, त्यामुळे मुलं हसतात माझ्यावर. मला नाही जायचं माझ्या शाळेत. पण सावी, मी तुला सांगितलं होतं ना, ती गाडी सरकारने मला दिली होती की नाही, आणि मी जोर पदावरती होते तोवर ती गाडी आपण वापरू शकत होतो. पण आता मी कलेक्टर नाही राहिले, मग ती गाडी आपल्याकडे कशी राहील? मग आई, ती गाडी आपल्याला परत नाही का मिळणार? बाळा, जी गोष्ट आपल्या हक्काची नाही ती आपल्याला परत कशी मिळेल? अरे ते जाऊ दे, मला आधी सांग, तुझ्या कुठल्या फ्रेंड्स चालत नाही आहेत का शाळेत? हो, बरेच येतात. तारा, मुक्ता, जिजा, आरिनी. हो जिजा, अरे ते तर खूप लांबून येतात. ती फुटकल आहेत, त्या किती स्ट्रॉंग गर्ल्स आहेत तुझ्यासारख्याच. आणि तूच मला म्हणाली होतीस ना की माणूस गाडीमुळे, बंगल्यामुळे, या मोठमोठ्या खेळण्यांमुळे ओळखला नाही जात. माणूस त्याच्या कर्तृत्वामुळे ओळखला जातो, त्याच्या ब्रेवरीमुळे ओळखला जातो. आणि तू पण ब्रेव आहेस ना, आणि चालत जाण्यासाठी बाकीच्या मुलींसारखी तू पण स्ट्रॉंग आहेस की नाही? हो. मग आता मला सांग, इथून पुढे स्ट्रॉंग आईची स्ट्रॉंग मुलगी चालत जाणार की नाही? हो, मी जाईन. तू अगदी बरोबर बोलतेस आई. जाणार ना मग? व्हेरी गुड, छान बाळ माझं. बाबा, तू पण चल ना, आपण तिघं जाऊया शाळेत. मला नाही यायचंय. बाबा, सावी, तुझा बाबा गाडी होती म्हणून यायचं, आता गाडी नाही ना म्हणून येत नाही. हे असं काही नाही, उगाच काहीतरी माझ्या मुलीला माझ्या अगेन्स्ट भडकवू नको. असं काही जाऊ, चल आत्ताच्या आत्ता शाळेत. बाबा, मला रेडी तरी होऊ दे. हा, रेडी होऊन घे, मग जाऊया आपण. आरू, झाली तयारी? नाश्ता केलास तू? चल स्कूलला जायचंय. आज नाश्ता सायलीनं बनवलाय.
सायली, हा आले. धनंजय, आज पोहे सायलीनं बनवलेत. अरे चल निघूया. आरो टिफिन या कप्प्यात ठेवल्या. धनंजय, तुम्ही जाता जाता मला मार्केटमध्ये सोडाल का? ठीक आहे चला ना. वा, म्हणजे मी एकटी घरात तर काही वेळ सायलीला गोळी मारून सिया म्हणून जगता येईल. क्या बात आहे. चला रू. एक मिनिट. हा बोला. आई, मला जर एक अर्जंट काम आलंय तर मला जर तिथे जावं लागेल. तुम्ही आरोला शाळेत सोडाल का? बरं, हरकत नाही, सोडते मी आरूला. जातो मी. थँक्यू आई. आरू, अभ्यास करा नीट. चल बाय बाबा. बाय. बाय आरोह. बाय सायली मावशी. व्यवस्थित जा आणि शाळेतून लवकर ये. हो. सायली, मी काय म्हणते, तू पण चल ना आमच्या बरोबर शाळेमध्ये. मी हा. नाही नाही नको, मला ना अवघडल्यासारखं होईल. खरंच नको. अगं, असं काही होणार नाही. हे बघ, आपण आरोहला शाळेत सोडू आणि मग मार्केटमध्ये जाऊ. चल ना. ठीक आहे, चला. जा. हाय आरोह. हाय सावी. बघ बघ बघ, हा धनंजय का ऐकत नाही. पटकन दुसरी मुलगी घेऊन पण आला. फास्ट धनंजय. अरे सावी, चला पळा, वर्गात पळा, मोठ्यांना बोलू द्या. चला. बाय बाय. आणि डब्बा सगळा संपवायचा. बघ, बापावरच गेलाय. पटकन विसरला तुला. कशी आहेस सुंदरी? बरी आहेस ना? सगळे बरे. अहो, मी एकदम बरं आहे. तुम्ही कसे आहात ना? थांबा, नमस्कार करू द्या. मला ओळखलं? तुम्हाला कशी विसरेन मी? ओळखलं ना? सुंदरी, ही सायली सध्या आमच्याकडे राहते. नमस्कार. अच्छा, ह्याच त्या सुंदरी मॅडम ज्यांच्याबद्दल आरोह सतत बोलत असतो. सॉरी टू से, पण तुमचं आणि धनंजय सरांचं लग्न ठरलं होतं ना, आणि काहीतरी झालं आणि लग्न मोडलं असं ऐकलंय मी. बरोबर ना काकू? मीच घडलो. हा, ते लग्नात जे काही घडलं आणि लग्न मोडलं ना, ते मीच घडलो. म्हणजे सुंदरी आणि मी आणि सुंदरी, मला लाज वाटते. आपलं रिलेशन तूच सांगते ना काय. हा माझा नवरा. अच्छा, नमस्कार, मी सायली देशमुख. नमस्कार, मी आदित्य नगरकर. चला, आता आपली ओळख झाली म्हणून मला बरं वाटतंय. पण तुम्हाला डिस्टर्ब नाही करत मी. तुम्ही तुमचं कन्व्हर्सेशन चालू दे, तुमच्या गप्पा होऊ दे. मी सुंदरी, अरे हो, राहून गेलो. आई, चला. मंगलताई कशा आहेत? सगळे बरे. मॅम, तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात बरं का. नाही म्हणजे तुम्ही धनंजय सरांसाठी स्वतःचा जॉब सोडलात आणि हे करायला ना धाडच लागतं. आणि मला अशी लोक फार आवडतात. तुम्ही ना आमच्यासारख्या मुलींना ना खूप जास्त इन्स्पायर करता. खरंच. नाही नाही, असं काही नाहीये. मुळात हा तुझा मोठेपणा आहे की तू असा विचार करतेस. पण हा, एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आहे.
कुठली? नाही म्हणजे आरवला चांगलाच लळा लागलाय तुझा. तो असा सहजासहजी कोणाशी मिक्सअप होत नाही, पण तुझ्या बाबतीत तसं नाहीये. असं काहीच नाहीये खरं तर. पण मी तुम्हाला एक सांगू का, लहान मुलांना ना आपल्याकडून फक्त 2च गोष्टी हव्या असतात, एक तर वेळ आणि प्रेम. बास, त्यांना बाकी काहीही नको असतं. आणि कदाचित मला ते चांगलं जमत असावं, कदाचित. नाही बरोबर आहे तुझं. खरं तर ज्यांना मुलं सांभाळता येतात, त्यांच्यावरती संस्कार करता येतात, ती माणसं आयुष्यात कुठलाही क्षण असला तरी तो व्यवस्थित पार पाडू शकते. हो की नाही साधनाताई? हो. तुला सायली आवडली, बरं वाटलं मला. चला येते. इट वॉज नाईस मीटिंग यू. सेम या. सुंदरी, माझं जरा काम होतं तुझ्याकडे, उद्या भेटू का? तुम्हाला माहिती आहे ना मी शिफ्ट झाली आहे, मी तिथे. हो कळलंय मला ते. म्हणजे धनंजयनी सांगितलं आणि तुम्हा दोघांमध्ये काय बोलणं झालं तेही सांगितलं. पण तरी मला जरा बोलायचं तुझ्याशी. येऊ का उद्या? चालेल ना, बोलूयात आपण. या तुम्ही.